नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषेश काळंगे कृषी जागरणच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करतो। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर। उत्पन्न वाढीकरता शेतकऱ्यांना बांबू लागवड अनुदान मिळणार। मधाचे गाव योजना राज्यभर राबवण्यात येणार। कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय आता 60 वर्ष। कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाने पाकिस्तानचे चांगले केले। राज्यातील थंडीचा मुक्काम वाढला। आता पाहूया सविस्तर बातम्या। अटल बांबू समृद्धी योजनेत शेतकऱ्यांची ऊती संवर्धित बांबू रोपे पुरवठा आणि देखभालीसाठी अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे। तर पूर्वीच्या शासन निर्णयानुसार या योजनेत शेतकऱ्यांना बांबू रोपे पुरवठा करण्याची तरतूद होती। तर या योजनेत सुधारणा होऊन आता शेतकऱ्यांना बांबूच्या देखभालीसाठी देखील अनुदान मिळणार आहे। तर आता 2 हेक्टर करिता 1200 रोपे लागवड व देखभालीसाठी प्रति रोपे 175 रुपये अनुदान 3 वर्षात देण्यात येणार आहे। तर जुन्या योजनेत 1 हेक्टरसाठी 600 रुपये देण्याची, तर शेतकऱ्याला बांबू रोपाच्या बरोबरच निंदणी पाणी देणे, संरक्षण व खते यासाठी देखील अनुदान मिळणार आहे। यामुळे बांबू लागवडीत वाढ होऊन शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभ मिळणार आहे। मध केंद्र योजना ही योजना विस्तारित स्वरूपात म्हणजे मधाचे गाव या स्वरूपात संपूर्ण राज्यात राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे। तर या निर्णयानुसार राज्यातील शेतकरी व नागरिकांना मधमाशा पालनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे। तसंच मध बेटांसाठी लाभार्थ्यांचा हिस्सा 20% आणि राज्य शासनाचा हिस्सा 80% असा असणार आहे। याशिवाय राणी मधमाशी पैदास उपक्रम राबवणे, तरुण उद्योजकांना मधमाशा पालनाकडे वळवणे, मधमाशांना पोषक वृक्ष वनस्पतीच्या लागवडीपासून मध संकलन ही कामे योजनेत केली जातील। तर भौगोलिक परिस्थिती व अन्य सर्व बाबी अनुकूल असतील अशा पहिल्या टप्प्यातील निवडक गावांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे। यामुळे ग्रामसभेमध्ये याबाबतचा ठराव मंजूर करून जिल्हा ग्राम उद्योग अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीला सादर करावा लागेल। एका गावात सर्वेक्षण, जनजागृती, प्रशिक्षण, सामूहिक सुविधा केंद्र, माहिती दालन, प्रचार प्रसिद्धी इत्यादी बाबींकरिता सुमारे 54 लाख रुपयांपर्यंत खर्च करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे। कृषी विद्यापीठे तसंच संलग्न महाविद्यालयातील शिक्षक व अध्यापकांच्या सेवानिवृत्तीचे वयोमर्यादा 62 वरून 60 वर्षे करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे। तर सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 62 वर्षे करण्याबाबतचा 2015 मध्ये निर्णय घेण्यात आला होता। विद्यापीठांमधील सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, विभाग प्रमुख, सहयोगी अधिष्ठाता, शारीरिक शिक्षण निदेशक, क्रीडा अधिकारी, ग्रंथपाल, अधिष्ठाता आणि संचालक दर्जातील अध्यापकांचा यात समावेश आहे। विद्यापीठांमध्ये अधिक कार्यक्षम मनुष्यबळ निर्मिती करणे आवश्यक असून भारतीय कृषी अनुसंशोधन परिषदेचे नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची शिफारस केली आहे। हे पाहता नवीन भरतीमुळे विद्यापीठांमध्ये संशोधन व शिक्षण या क्षेत्रात अनुभवी कुशल अध्यापकीय मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे। केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे 2000 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले। तर मिडल ईस्ट मार्केट, युरोपचे मार्केट पाकिस्तानच्या कांदा शेतकऱ्यांनी काबीज केले आहे। यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कवडीमोल भाव मिळत आहे। तर सरकारच्या या निर्णयामुळे पाकिस्तानचं चांगलं झालं असल्याची टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली। तसंच भाजप सत्तेत आल्यानंतर काही विचार न करता कांदा निर्यात बंदीचा निर्णय करून भाजपने माझे बळीराजा रस्त्यावर आणला आहे। तर माझा शेतकरी उपाशी पोटी झोपत असताना पाकिस्तानातील शेतकरी आंतरराष्ट्रीय बाजारात कांदा विकून मालामाल होत आहेत। याचा जाब सरकारला विचारणे हे एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून माझं कर्तव्य आहे, असं देखील खासदार कोल्हे म्हणाले। उत्तर भारतात काही ठिकाणी थंडी आहे तर काही ठिकाणी हलका पाऊस पडतो। यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे। तसंच राज्यातील थंडीचा मुक्काम देखील 1 आठवडा लांबला आहे। तर 11 फेब्रुवारीपर्यंत राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। त्यानंतर थंडीचा जोर कमी होत जाईल असंही हवामान खात्याने म्हटलं आहे। तर बुधवारपासून थंडीचा कडाका वाढू लागेल आणि तो 11 फेब्रुवारीपर्यंत कायम राहील अशी हवामान खात्याने शक्यता वर्तवली। त्यानंतर तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। तर आजच्या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबूयात। तसंच कृषी जागरणच्या वतीने 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर 2024 दरम्यान शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा पार पडणार असून त्यासाठी नोंदणी सुरू झाली। तुम्ही या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुमची नोंदणी करू शकता आणि या सोहळ्यात सहभागी होऊ शकता। तसंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी, नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कृषी जागरणच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तसंच कृषीबाबतचे अपडेट घेण्यासाठी आमच्या फेसबुक, कुश, शेअर पेजला नक्की लाईक करा। धन्यवाद।